जाऊयात रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेत। अशी आतापर्यंतची परिस्थिती आहे। कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर जो प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे तो खूप सुंदर आहे। जे कोणी भेटतायत ते सर्व सांगतायत आम्ही गुंडागर्दी, आम्ही दडपशाही, आम्ही आर्थिक ताकद ज्या बाजूला आहे त्या बाजूला जाणार नाही। आम्ही स्वाभिमानाच्या बाजूला आहोत, आम्ही चांगल्या विचाराच्या बाजूला आहोत। आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट सिद्ध होते की येत्या काळामध्ये नक्कीच लोकांना गोड अशी बातमी 4 जूनला मिळेल। याच्यामध्ये या सर्व कंप्लेनचा अभ्यास केल्यानंतर बहुतांश कंप्लेन या बारामती तालुक्यातून नाही तर बारामती विधानसभेमधून आलेल्या आहेत। त्याच्यावरनं आम्ही एकच निष्कर्ष इथं काढतो की अजितदादांनी पूर्ण लक्ष हे फक्त बारामती विधानसभेवर ठेवलेलं आहे। इतर मतदारसंघाला वाऱ्यावर सोडलेलं दिसतंय। त्याचा अर्थ की आत्ताच कुठेतरी आपण इलेक्शन हरलोय हे महायुतीच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आता वाटायला लागलेलं आहे। बारामती फक्त कुठेतरी मायनस जाऊ नये यासाठी धडपड ही सर्व नेत्यांची त्या बाजूच्या सुरू आहे असं कुठेतरी जाणवतं। ही जी भाषा जर त्यांनी अधिवेशनामध्ये वापरली गेली, अध्यक्ष जर परवानगी देत असेल तर काही हरकत नाही। अध्यक्ष सोडा, महिलेच्या समोर नाही तर सुज्ञ व्यक्तीच्या समोर जर ही भाषा वापरली तर ती व्यक्ती त्याबद्दल काय बोलेल? तुम्ही सुद्धा टीव्हीवर टाकताना तुम्हाला अनेक वेळा टिंग 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 करावं लागलं। म्हणजे असंविधानिक भाषा आई बहिणीवर ते बोललेले आहेत आणि ही भाषा त्यांची भाषा असेल तर याला गुंडागर्दीची भाषा कुठेतरी बोलावी लागते। आणि तिथं गवळी नावाची एक व्यक्ती त्याच गावची, त्याच्याच बरोबर भरणे कुटुंबातूनच काही लोक जे त्यांच्या विरोधात आहे ते आमच्या बूथवर बसले होते। आणि मग 12 बलुतेदार 18 पगड जातीतले हे जे सामान्य कार्यकर्ते। या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच। दरम्यान मोठी बातमी आहे, पंतप्रधान मोदींच्या आज महाराष्ट्रात 2 सभा होत आहेत। तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू असताना 2 सभा। नगरमध्ये सुजय विखेंच्या प्रचारात मोदी उतरणार आहेत, तर नगरमधील संत निरंकारी भवनच्या मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात येईल। महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय संकल्प सभा पार पडणार आहे। आपल्यासोबत खासदार सुजय विखे पाटील आहे। काय सांगाल दादा 2019 मध्ये देखील लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांची सभा झाली होती, त्यावेळेस देखील दमदार विजय झाला होता। आज देखील पंतप्रधानांची सभा होती। नाही, आज देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब अहिल्यानगरमध्ये येत आहेत। आम्हाला अभिमान आहे की विश्वनेता आणि ज्या व्यक्तींच्या आधारावर आम्ही मतदान मागतोय, आज सर्वसामान्य नागरिकांना ते पाहायला मिळतील। आणि तिसऱ्यांदा आज अहिल्यानगरमध्ये येत असताना तोच ग्राउंड आणि तोच निकाल हाच मला वाटतं कायम राहील, हा विश्वास मला सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून मिळेल। विरोधकाकडून आरोप होतोय पंतप्रधानांची सभा लावली आहे, कुठेतरी एका मास्तराच्या गरीब पोराविरुद्ध पंतप्रधान प्रचार करताय, कसं बघता? पंतप्रधान पक्षाचा प्रचार करताय, कोणाच्या विरोधात नाही। तुमच्याकडे जेवढे नेते होते तुम्ही सगळे आणून झालेत, आणले का नाही त्यांनी? जेवढे त्यांच्याकडे सगळे पक्षाचे नेते होते, जेवढे त्यांच्याकडे स्टार प्रचारक होते ते सगळ्यांच्या सभा झाल्यात की इथं। प्रत्येक पक्षाचा प्रचार करायचा अधिकार प्रत्येक नेत्याला आहे। त्यांचे सर्वोच्च नेते इथं 4 सभा झाल्यात, आम्ही काय बोललो का? आमचा सर्वोच्च नेता एकच सभा घेतो आणि एक सभेमध्ये आमचं काम होऊन जातं। दुसरीकडे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी हे निवडणूक पार पडते असा देखील आरोप करण्यात येतोय। ते काय, ते आता आरोप फार जुने आणि ते सगळे डन अँड डस्टेड आहे। या आरोपाला काय कोणी विचारत नाही आणि काय कोणी सिरियसली पण घेत नाही। एक शेवटचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर यांची सभा नगरमध्ये पार पडली, त्यावेळेस त्यांनी गौप्यस्फोट केला होता की राधाकृष्ण विखे पाटील हे खरगेंना जाऊन भेटले आणि लवकरच ते काँग्रेसमध्ये देखील प्रवेश करू शकता, काय सांगाल? काय बोलणार याच्यावर? एवढं ऊन पडलंय, मनोरंजन, शेवटी मनोरंजन झाल्याशिवाय निवडणुकीत मजा कशी येते? मनोरंजन म्हणून ऐका तुम्ही, द्या सोडून। उमेर सय्यदसह कॅमेरामन जयेश साबळे, अहमदनगर, पुढारी न्यूज, अहमदनगर। आपण पुन्हा एकदा जाऊयात रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेत। आजीला नाही तर काकीला भेटणं ह्यात काय चुकलं?
हीच तर परंपरा आहे, हीच तर संस्कृती आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब ज्या दिवसापासून सत्तेत या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, राजकीय संस्कृतीची वाट लागलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना संस्कृती कधी कळायची? त्यांना सोयीची संस्कृती नाही तर सोयीचं राजकारण कुठेतरी कळतं. त्यामुळे असंवेदनशील कॉमेंट हा देवेंद्र फडणवीस असतील नाही तर त्यांच्या नेत्यांकडनं केला असं माझं मत आहे. त्यांचा प्रश्न मग चालू होत्या पीडीसीसी बँका. अजित पवारांचं म्हणणं आहे की तुम्ही पाहिलं का आणि त्या कामासाठी चालू असतील त्यांचं असं म्हणणं आहे. तुम्ही जे आरोप करता त्यावर मी कुठं नाही म्हणलं त्या कामासाठी चालू नव्हत्या, त्या नक्कीच कामासाठी चालू होत्या. पण मी ह्याच्या आधी 10 दिवसाआधी एक कॉमेंट केली होती, ट्विट केली होती की सामान्य लोकांना पीडीसीसी बँक आणि बारामती बँकेतून 500 रुपये मिळत नाहीत. मग त्याचा अर्थ त्या पैशाचा कुठेतरी ना कुठेतरी वापर होतोय. आता सामान्य लोकांना 5 पर्यंत बँक चालू असते, आता इथं 1 पर्यंत चालू आणि त्याच्यात ती काम करत होती.